नमस्ते आदाब, मैं एंकर दिव्या कांबले CBN न्यूज 18 में आपका स्वागत करती हूँ। आज जो मोर्चा आपल्या भुसावळ नगरीमध्ये संपन्न झालेला आहे, हा मोर्चा या कारणासाठी निघालेला आहे, जे महाबोधी बुद्ध विहार गयेला आहे। हे महाबोधी बुद्ध विहार बौद्धांचं आहे। राजा सम्राट अशोकाने त्या बुद्ध विहाराचं निर्मिती केलेली आहे, परंतु हे जे विहार आहे हिंदूंच्या ताब्यात आहे। जो 1949चा BT ऍक्ट आहे, या ऍक्ट नुसार त्या समितीवरती जे 9 सदस्य आहेत, त्या 9 सदस्यांमधील 5 जे सदस्य आहेत, 5 हिंदूंचे आहेत आणि 4 बौद्धांचे आहेत, आणि त्याच्यामुळे त्या समितीवरती हिंदूंचा ताबा आहे। आणि म्हणून तो हिंदूंचा ताबा किंवा हिंदूंचं पूर्णपणे ब्राह्मणत्व नष्ट करून तो जो विहाराचं संचालन आहे, व्यवस्थापन आहे, ते बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं, याच्यासाठी अत्यंत योग्य प्रकारे, सुयोग्य अशा प्रकारे भुसावळमध्ये ऐतिहासिक असा हा आजचा मोर्चा निघालेला आहे। संपूर्ण बौद्ध समाजाच्या माध्यमातून सर्व महिला, पुरुष, बालक सर्व लोक अत्यंत शांततेमध्ये या मोर्चाला सहकार्य केलेलं आहे। आणि सर्वांची एकच मागणी आहे, जे महाबोधी बुद्ध विहार आहे, जसं जसं ज्या लोकांचे धार्मिक स्थळ आहेत त्या लोकांच्या ताब्यात आहेत, चर्च असेल ख्रिश्चनांच्या ताब्यात आहे, मस्जिद असेल मुसलमानांच्या ताब्यात आहे, तसंच बुद्धगयेचं जे बुद्ध विहार आहे ते सुद्धा बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं, हीच रास्त मागणी आहे। आणि केवळ ही आमचीच मागणी नाही, मागील 12 फेब्रुवारीपासून या मागणीसाठी भिक्खू संघानं बुद्धगयेला आमरण उपोषण सुरू केलेलं आहे, परंतु तेही दडपून काढण्याचा प्रयत्न चाललेला आहे। आणि म्हणून त्यांच्या मागणीसाठी समर्थन म्हणून आणि ते बुद्ध विहार आपल्या बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं, यासाठी हा मोर्चा निघालेला होता। आणि आज हा मोर्चा अत्यंत शांततेमध्ये आणि सर्व बौद्ध समाजाच्या सहकार्याने संपन्न झालेला आहे। आणि आपण सर्वांची एकच मागणी आहे, ते जे विहार आहे, केंद्र सरकारने आणि बिहार सरकारने लवकरात लवकर या मुद्द्याकडे लक्ष देऊन ते विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं, हीच एक आमची मागणी आहे। आणि या मागणीला जागतिक लेवलवर सुद्धा मान्यता प्राप्त होत आहे, तरी लवकरात लवकर ही मागणी पूर्ण करून बिहार सरकारने ते विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावं, हीच आमची सर्वांची मागणी आहे।